एसटी स्टँडवरील गर्दीचा फायदा घेत दागिने चोरी, रेकॉर्डवरील महिलेला अटक. 4,74,000चा मुद्देमाल जप्त. एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जेएलसीबी कोल्हापूर पथकानं ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपीकडून 4,74,900 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी कोल्हापूर एसटी थांब्यावर बसमध्ये चढताना एका ज्येष्ठ महिलेच्या बॅगेची चेन उघडून अज्ञात चोरट्यानं सोन्याची मोहनमाळ, रोख रक्कम व इतर साहित्य चोरी केलं होतं. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कार्यभार स्वीकारताच मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याच्या सूचनानुसार या गुन्ह्याचा तपास गतिमान करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजित कुमार क्षीरसागर यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपासाची सूत्र हातात घेतली. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. दरम्यान पोलीस अंमलदार रोहित मर्दाने व विजय इंगळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हुपरी येथील व्यंकटेश सहकारी सूतगिरणीजवळ सापळा रचण्यात आला. या कारवाईत कामिना प्रकाश चौगुले वय 40 राहणार शाहूनगर कागल हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्या ताब्यातून एक सोन्याची मोहनमाळ, एक सोन्याचं मंगळसूत्र असा एकूण 4,74,900 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. आरोपी महिलेनं गुन्ह्याची कबुली दिली असून तिला जप्त मुद्देमालासह मुरगुड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलाय. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, राजू कोरे, हिंदुराव केसरे, समीर कांबळे, सतीश जंगम, रोहित मर्दाने, विजय इंगळे, संजय देसाई, अर्कान्स डिसोजा, सतीश सूर्यवंशी, संदीप बेंद्रे, संजय हुंबे, अशोक पवार, अमित मर्दाने यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.